नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज मी माझ्या स्थानिक भाषेमध्ये म्हणजे कोकणी भाषेमध्ये ब्लॉग करणार आहे। तर ह्यो निरफणस आहे आणि या निरफणसाक बघा फणसाचे फणस धरलेले आहेत। निरफणसाची झाड असून त्या निरफणसाच्या झाडाची लांबट अशी दिसतात ती फुलं आहेत आणि हे निरफणस मस्तपैकी धरले आहेत। या निरफणसाचेच मी तुमका आज काप सुद्धा करून दाखवणार आहे। चला त्याआधी आपण देवाची पूजा करून घेऊया, त्याच्यासाठी फुलं काढूया। ही फुलं तुमका दिसतात ती ऑफिस टाइमची फुलं आहेत, अगदी नाजूक मस्तपैकी। पण ते ऑफिस टाइम म्हणजे सकाळी 9 वाजता बरोबर फुलतात आणि संध्याकाळी 5 वाजता मावळून जातात। ही फुलं पांढरी आहेत, ती देवाच्या हारात घालूची फुलं आहेत आणि ही सुंदर अशी दिसतात बघा। संध्याकाळी 6 वाजता फुलतात आणि सकाळपर्यंत अगदी उद्यापर्यंत सुद्धा ती देवावर सुद्धा तशीच टकटकीत राहतात। छान अशी ही फुलं आहेत बघा, मस्त दिसतात ना आणि वास सुद्धा एकदम सुंदर येतात त्यांका। ह्यो आमचं प्राजक्त खूपच मोठं झालेलो आहे आणि ह्यो बारमाही फुलता, कारण आम्ही तेका पाणी घालतो आणि त्याच्यामुळे बारमाही थोडं थोडं फुलत असतं आणि ह्या दिवसात भरपूर फुलता नागपंचमीपर्यंत। आता जरा कमी फुलं झालेली आहेत, पण ही बघा सगळीकडे सडो पडलेलं असतं, कोणा हवी असली तर घेऊन पण जातात। हे बघा ही सुद्धा फुलं मी वेचून घेतोय। मस्त अशी टवटवीत पांढरी शुभ्र फुलं आहेत प्राजक्ताची। आमच्याकडे अशी बरीच फुलं आहेत, पण काय काय फुलं ही सीझनवाली असतात, जसे की शेवंती डिसेंबर महिन्यापासून फुलूक लागतात किंवा अबोली पुढे उन्हात फुलतात ती अशी झाडं, आणि ही आता पावसाळी झाडं ती पावसात भरपूर अशी फुलतात। ही अशी मस्तपैकी प्राजक्ताची फुलं संध्याकाळी 6 वाजता हे सुद्धा फुलतात आणि संध्याकाळी 6 वाजता जेव्हा कळी उमलूक लागतं तेव्हा एकदम असं इतकं सुंदर असं सुवासिक वास येतं की बस, खूप असं वाऱ्याबरोबर वास लांब लांबपर्यंत जातं। आता हे होते आपले जास्वंदीची बघा लाल भडक फुलं, एकदम सुंदर फुलात लाल भडक ताजी। आमच्या परसवात अशी भरपूर फुलं असतात किंवा कोकणात प्रत्येकाच्या परसवात अशी फुलं असतात आणि कोणा काय विकत घेऊची पाळी येत नाही। हे बघा ह्यो आता दिसतं तुमका पिवळ्या रंगाचं फुल, ह्यो पिवळं चापोआ खास दत्तासाठी हे फूल घातला जाता आणि सगळेजण देवपूजेक वापरतातच। देवाचंच फुला, हे काय केसात बिसात घालत नाही, देवाकच घालतात। हे बघा सुंदर अशी ही सुद्धा फुलं काढून घेऊया। हे आता कळे उद्या मिळतील पुन्हा, ते तसेच ठेवायचे। अशी सुंदर सुंदर फुलं आपल्याकडे असतात। या तुमका झाड दिसता, या पोपळीचा झाड आहे। पोपळी म्हणजे काय, सुपारीचा झाड, गेल्या वर्षी लावलेला, आता जरासा मोठा झाला, जरा मोठा होत गेला की त्याका पोपळा चांगली धरतील, उन्हाक चांगली होतात। आता आपण सगळी फुलझाडा बघता होता, आणखीन तुमका दाखवतोय फुलझाडा, इकडे बघूया। ह्या पण एक फुलझाडच आहे, पण ह्या झाडाची फुलं काय आम्ही देवाक वापरीत नाही। हे एकदा फुलला की जवळजवळ 15 20 दिवस फुलून असतात, त्यांचा रंग जात नाही। हे बघा ह्या आता मी फुल काढतोय, एका इंग्रजीत वेगळाच नाव आहे, त्या काय माका एवढं काय माहिती नाही, पण एका घंटी फुलं म्हणतात सगळेजण। थांबा तुमका दाखवतोय, अडचणीत आहे जरा। हे बघा किती जांभळट रंग आहे बघा, मस्त असं रंग आहे त्याचो, बघ खूप सुंदर दिसता आणि मोठा सुद्धा असता फुल। अशी मस्तपैकी फुलं आपली काढून झालेली आहेत बघा, हिरवीगार झाडा। आणि कोकणात कसं पाऊस जास्त पडल्यामुळे जास्त रान बेली असे पण येतात, त्याच्यामुळे सगळीकडे हिरवागार अगदी दिसता। ही दिसतात ती कात्रीची फुलं, कात्रीची पानं ते हारात घालतात। हे बघा किती प्रकारची फुलं आपल्याक मिळाली आहेत बघा, पिवळं चापो, घंटी फूल, जास्वंदी, पांढरी फुलं ही लिलीसारखी आणि प्राजक्ताची पण फुलं आहेत। अशी फुलं भरपूर मिळाली की देवपूजा करताना अगदी बरं वाटतं आणि देवारात सुद्धा बरी दिसतात। अशी संध्याकाळी आता हे कळे आहेत ते संध्याकाळी फुलतात। त्याच्यानंतर ह्या गुलाबी फुल आहे बघा, ह्याचा कलर चांगलं भडक होतो, तर आता हुनान जरा उडून गेलो कारण कालचा फुल आता।
ही बघा, ही कात्रीची पानं आहेत किंवा एका बकरीची पण पानं म्हणतात. ही हार बिल करतात किंवा ह्याची वेणी करतात, आबोलीची वेणी करतात, त्याच्यासुद्धा मध्ये मध्ये घालतात किंवा हारात मध्ये मध्ये घालतात. खूप सुंदर दिसतं. ह्या कृष्णकमळ नाही, ब्रह्मकमळाचं झाड. आता त्याच्यात ब्रह्मकमळाची फुलं येतात. ह्यो हा तो मनी प्लांट. अशी बरीचशी झाडं आमच्या परसावतात. नक्की तुमका मी दाखवीन. आणि अशीच झाडा वेली हिरवेगार हे बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही जी फुलं तुमका दिसतात एका नागखडी म्हणतात आणि ह्या गणपतीक अतिप्रिय झाडा, अतिप्रिय फुलं आहेत. आणि ही फुलं दिसतात ती ह्या फुल एक तुमका दाखवूचा राहला. ह्या फुल एकदम लाल भडक बघा, ब्लड कलर आहे अगदी त्याचं चांगलं. हे तिरडा पण तो कलमी तिरडो त्याच्यामुळे ही फुला जरा झुपकी येतात आणि एकदम सुंदर दिसतात बघा. किती कलर ह्याचो लाल भडक हातो. त्याच्यानंतर आता आपण देवपूजा आमची झालेलीच आहे. आता आपण करूया हे निरफणसाचे काप. तर हे 2 आहेत ते निरफणस आहेत. बाहेरनं जरा काटेली दिसतात पण काटेली नाही आहेत. ते मोठे जे फणस असतात त्यांच्यासारखे नाही आहेत, फक्त उंचवटे दिसतात मध्ये. हे बघा, हे निरफणस आहेत 2. मगाशी तुम्ही झाड बघितलास त्याचे फणस आहेत. हे बघा, निरफणस ना उपवासाक त्याची भाजी कापा आपण काही पण करून खाऊ शकता किंवा ह्याचे उन्हाळ्यात तर पापड सुद्धा करतात निरफणसाचे. मी कधीतरी तुमका दाखवीन नक्कीच. हे आता निरफणस आपण घेतलेले आहेत चांगले धुवून देऊन. तरी पण त्यांका कापल्यानंतर जरा धुवायचे. हे आता मी कापून घेतोय आणि वरची साला काढू घ्यावी. असं ते का डिंक असतं पण पातळ असता डिंक, बाकीच्या फणसासारखं नसता. एका निरफणस म्हणतात, नाही तर फणसुले पण म्हणतात. एका आतमध्ये काय गरे वगैरे नसतं, तसं गरच असता बटाट्यासारखं. आणि त्याच्यामध्ये एक फणसाक जशी मध्ये ह्या असता कापूस असता तसं ते का ह्या पण असता कापसासारखा. हे बघा, असं जरा त्याची साला काढून घेऊ हवी. सगळी साला अशी काढून घ्यायची. जशी आपण बटाटो तासतो ना तसे त्या मनानं जरा साला त्याची काढून घ्यायची. असं सगळं साला काढून घेते मी आणि पांढरं शुभ्र करायचो. एकदम मस्त उत्तम अशी याची भाजी कापा आणि गोडसुद्धा काय पदार्थ केलास तरी पण चालता. आणि उपवासाक तर एक नंबर आहे. तुम्ही जर याची कापा करून खालास आणि जर तुम्ही नॉनव्हेज असाल आणि श्रावणात जर खावाच नाही कायच नॉनव्हेज आणि जर ह्याची कापा करून घेतलास तर तुमका नॉनव्हेजची आठवण सुद्धा यायची नाही की सुरमईची कापा खातोय असं तुमका वाटतात. सुरमईची तुकडीच इतका सुंदर आणि इतका अप्रतिम चवीचं ह्यो लागतात कापा याची. तुम्ही नक्की करून बघा आणि माका नक्की तुम्ही सांगा. हे बघा, असं मग काढून साला घेतल्यानंतर मग सगळं डिंक जावसाठी ना असं धुवून घ्यायचो. हातात पण चिकटपणा नाही लागत आणि काळू पण नाही पडत. हे असं मी कापून घेते. हे बघा, मध्ये जो असता ह्या पांढरा तुमका दिसता मध्ये ना ह्या काढून घ्यायचा. ह्या मधलं काढून घ्यायचा आणि मग व्यवस्थित त्याची तुमका हवी तशी तुम्ही कापा करू शकतात. गोल करू शकतात किंवा लांबडी करू शकतात. तुमच्या आवडीत कसा वाटत तसा तुम्ही त्याची कापा करा. मी लांबट अशी करते. हे बघा, काढून घेतलेलो शाप काढून घ्यायचो तो. असं काढून घेते. हे बघा, आता मी लांबट पातळ अशी कापटा काढून घ्यायची. हे असे काप लांबट काढून घेतले ना की दिसूक मस्त दिसतं. तुम्ही गोड काढलास तरी चालात. याची भजीसुद्धा खूप उत्तम अशी होता, मस्त. हे बघा, एवढ्या जाडीचे शाप पातळ पण काढू नको आणि शाप अगदी जाड पण काढू नको. अगदी मिडियम साईज अशी ठेवून लांबट अशी कापा काढून घ्या. मी सगळी कापा काढून घेते. मस्तपैकी सगळी कापा काढून झालेली आहेत कापून. मधलं ह्यो काढून घेऊन आपण कापलेली मध्ये कापूस असता तो काढून घेऊन आता छान हे झालेली आहेत. आता ह्याच्यात मी हे मॅरिनेट आधी करून घ्यायचे. आपण मच्छी वगैरे करतो तसा हे आल्या लसणाची पेस्ट 1.5 चमचा टाकलेलो त्याच्यानंतर टाकते मी हळद टाकून झाल्यानंतर
हळद टाकलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आता ह्यो आमचो घरगुती मालवणी मसालो तो सगळ्यात होऊचा. काय दिसतं ते बघा मस्त अगदी. आता टाकले चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ एकदाच टाकून घ्यावा. आता मीठ टाकल्यानंतर या सगळा कापांका व्यवस्थित चोळून लावून घेऊ हवा. हे सगळ्यांका अगदी लावून घ्यायचं मस्त. आणि 10 मिनटं तरी कापाई अशी सोडायची लावून. मग ते अगदी नरम पडतात आणि सगळं अगदी त्याका व्यवस्थित लागता. मी असा त्यांका लावून घेतोय आणि 10-1 मिनटं ठेवून देणार आहे. तुम्ही पण तशीच ठेवा. जरा मऊ पडतील. आता हे काप ताट दिसतात की नाही ते आता ह्या लावल्यामुळे मीठ लावल्यामुळे अगदी जरा नरम पडतील. आणि भाजल्यानंतर ती मग एकदम कुरकुरीत होतात. शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा, कसं तुमका हवा तसं तुम्ही करू शकतास. पण मी तव्यावर भाजणार आहे. हे बघा असं चोळून सगळं झालेला कशी दिसतात बघा मस्त एकदम. अशी लावून ठेवायची. 10 मिनटं झालेली आहेत. आता मी त्यांका तेलात भाजूची सुरुवात करते. आता सुरुवातीक घेते मी तांदळाचं पीठ. तांदळाचे पीठ आणि रव्यामुळे काय होतं त्यांका ताटपणा येता आणि चवीकसुद्धा खूप सुंदर लागतात. एकदम कुरकुरीत होतात. आता ह्यो घेतले मी रवो. जितकं पीठ तितकं रवो घेतले. ते किंबहुना त्याच्यापेक्षा रवो जास्तच घेतले. त्याच्यात आता आपण जसं फ्राय करताना करतो तसं तिखट टाकायचं, हळद टाकायची, थोडं चवीनुसार मीठ टाकायचा. ह्या सगळा मी आता टाकून घेतोय. या घातले मीठ आणि चांगला कुस्करून घेतले. एकजीव करून घ्यायचं त्याचं सगळ्याक लावून. मीठ आणि तिखट सगळ्याक लागू हवा. एकसारखा सगळा सगळीकडे लागल्यावर मीठ, चटणी आणि दोन्ही रवो आणि पीठ एकत्र हो हवा. आता बघा कशी नरम नरम झाले बघा ठेवल्यानंतर. हे बघा नरम झालेली आहे. आता त्याच्यात आपण व्यवस्थित अलटी-पलटी करून लावूया आणि मस्त तव्यावर ठेवूया. बघा एक 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 करून आता सगळ्याक लावून घेऊन तव्यावर लावून घेते व्यवस्थित. ही एकदम भाजल्यानंतर ना एकदम कुरकुरीत ताट होतात. नाही चवीक तर काय एक नंबर. आता हे बघा आता परतून घेऊया. दुसऱ्या बाजून भाजून घ्या. बघा ताटच झाली ती. आता बघा मग अशी लपलपत होती. आता एकदम ताट झाली. अशी परतून अरतून जशी आपण मच्छी फ्राय करता तसा करायचा. परतून अरतून चांगले तेल घालून भाजून घ्यायची. हे बघा कशी सोनेरी रंगावर आपण सगळी कापा भाजून घेऊया. आणि भाजलेली हळूहळू काढून घ्यायची. जास्त जाळायची नाही, करपवायची नाही. अशी मस्तपैकी सोनेरी अशी कापा मी करून घेतलेली आहेत. येवा खाव.